नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन विद्युत पारेषण कंपनीमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करावे लागणार आहेत। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/12/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी एकूण 46 जागांसाठी 20 तंत्री या पदासाठी वॅकन्सी जे आहेत, म्हणजेच इलेक्ट्रिशियन या पदासाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी शैक्षणिककर्ता जे आहे या पदासाठी तुमची माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजे ITIचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधील। तर या ठिकाणी नागपूरची जी उपकेंद्रे आहेत या ठिकाणी तुमची जॉब लोकेशन जे आहे असणार आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहेत 5/12/2024 पासून सुरू होणार आहेत आणि 15/12/2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता। तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला दिलेली आहे। अप्रेंटिस बेसिस जॉब असल्यामुळे अप्रेंटिस पेजवरती तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे आहे। आस्थापने नोंदणी क्रमांक जो आहे, रजिस्ट्रेशन क्रमांक या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे। शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी काय लागणार आहेत, तर SSC व ITIचे 20 तंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रकाची प्रत तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल। शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र शासनाचे आदिवासी म्हणजेच डोमेसाईल प्रमाणपत्र, प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अजा व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून आर्थिक दुर्बल घटक EWS असल्याबाबतची प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहेत। अप्रेंटिस बेसिस वॅकन्सी या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वेतन दिलं जाणार नाही। तर या ठिकाणी विद्यावेतन जे आहे तुम्हाला नियमानुसार, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे। वयोमर्यादा जी आहे तुमची 1/12/2024 या ठिकाणी काउंट केली जाईल। 18 ते 38 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे। खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी सवलत या ठिकाणी नसणार आहे। मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची वयामध्ये शिथिलता या ठिकाणी करण्यात येईल। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला जाहिरातीमध्ये एक ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे। तो ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत आपल्याला 24/12/2024 पर्यंत संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, औदा सौसू विभाग 132 किवी उपकेंद्र, मनकापूर परिसर, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोरडे रोड, मनकापूर, नागपूर या ठिकाणी पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते पोहोचेल या बेताने या ठिकाणी पाठवायचे आहेत। ऑफलाईन अर्जासाठी ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।